प्रियंकाला गजरा पाहिजे. आता काय गजरा घेतलं तर देव पावणार आहे नाही. अरे तिच्या डोक्यात लावायला. आता आम्ही आलोय बघा आंघोळ्या करण्यासाठी. आता आम्ही आलोय बघा शेगोडच्या मंदिरामध्ये, शेगोडच्या देवाला इथं आलो. आम्ही आलोय बार्शीच्या बाहेर आणि इथं पेट्रोल पंपावर थांबलोय. पेट्रोल हे टाकलं भाऊजींनी आणि म्हणलं थोडा वेळ बाहेर यावं. भाऊजी जरा बाहेर गेलं त्याच्यामुळे म्हणलं बाहेर उतरून आलं. इथं बरं वाटतं जरा हवेला. 2:30 वाजता घरनं निघालंय. कसं तरी व्हायला लागलंय पोटात आता. हा पोरांना तेवढंच पाहिजे खेळायला बाहेर. तर भाऊजी येईपर्यंत म्हणलं लेकरांना फिरवा. दुर्गा, पिहू, कृष्णा सगळी गाडीमध्ये झोपली होती. गाडी थांबवली, लेकरं उठली. दुर्गाला घेतलंय भाऊने. दुर्गा भाऊंच्याच मांडीवर झोपली होती. पुढं भाऊने घेतली होती, भाऊंच्याच मांडीवर झोपली होती. इथून तिथून कोंडीच्या मधनं निघल्यापासून तोंड पुसायला लागून तुझं झालंय. पांढरं पांढरं उठलंय. ताईन आणि ह्यांनी पण आल्यात आता आणि आता पुढंच गेल्यात. आल्यात जवळ, पाठीमागच होते सगळेजण. आणि बाकीची पुढच्या गाडीत आहेत बघा. ती गाडी पण पुढंच गेली. बघा इथं थांबल्यात, चहा पित होते सगळेजण. ताई ह्यांनी चिप्सचं पुडा घ्या लेकरांना मिठाचं. हा घ्या घ्या, लेकर झोपेत नोटल्यात घ्या. आता पण अरे घेतात की. तुळजापूर मध्ये आले बघा आता. आणि इथं प्रियंकाला पाहिजेत गजर. पण गजर घ्यायला आम्ही विचारायला थांबलो की सगळी पुढं निघून जाते. तेव्हा का सगळी आपली पुढं आहेत सगळी. हा हो की पण गजर आहेत पण आम्ही दोघीच मागायचं आणि आम्ही किंमत ही विचारूच तर जाते ती निघून. आम्ही काय जवळ पैसे ठेवलं नाही तर म्हणलं बघू प्रियंका आता नंतरच बघू गजऱ्याचं. जीव गुटलाय ना गजऱ्यातच जीव गुटला. म्हणलं गजराच पाहिजे इकडे बघा सागर सगळी आहेत इकडं. बावड्या कुठे गेला? बावड्या प्रियंकाला गजरा पाहिजे. आता काय गजरा घेतलं तर देव पावणार आहे नाही. अरे तिच्या डोक्यात लावायला. आणि चिली पिली बघा दाजींकडे इथं तुमच्या. कृष्णा आणि राधिका. त्या पूजा कुठे गेली? पूजा कुठे दिसते का? अगं पूजा कुठे पुढे का? आई पूजा ही पुढे गेले ती. तर चला आमच्या बरोबर तुम्हाला पण मामी आई ही सगळी मागायचं की. चला तुळजापूरच्या देवीचं दर्शन तुम्हाला पण आमच्या बरोबर देतोय. चला 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 सगळी गेली पुढं. चला हे लॉलीपॉप आम्ही खाल्ला आल्या आल्या हाय का नाही? हा मी पण खाल्लं. रंगली होय हो कशी पण रंगली कशी बघती या. चला सगळी जिकडे तिकडे होत्या. जा इथून व्हिडिओ पण घे. आम्ही आलोय बघा आंघोळ्या करण्यासाठी. तर इकडं आम्ही तर आंघोळ करून आले. आता मामा चाललं तर ताई कुठे गेले? भाऊजी पण चाललं. ताई पण खाली गेल्यात बघा. तर ताई बघा इकडनं हाय करतात एकामेकीच्या अंगो पाणी पण टाकतात. देवाचं दर्शन घेऊन आलो बघा. आणि आता इथं खाली परड्या भरायच्या इथं आणि दुसरीकडे. तर 2-2.5 तास जवळजवळ रांगेत उभा राहिलो होतो. आताशी खाली नंबर लागला. पण पाया पडून आलो आम्ही सगळेजण. ग माझा रडायला लागला. झोप आली तिला. तर सकाळच्या परे बघा स्वयंपाक करून झाला आणि निवद पण केलं. जेवण पण बनवलं बघा. भाजी, चपाती, मटकीची भाजी सगळं केलं. आणि लेकरांच्या आंघोळ्या सगळ्या झालं. तर आत्याने पूजाने चपात्या केला. मी लाटत होते पण आत्याने उठवलं. मला म्हणलं लेकरांचं उरक आणि बाहेरचं बघ. मी कपडे धुतले, भांडी पण घासली. ताईंनी सगळ्यांनी पटापटा कामं उरकली. तरी पण उशीर झाला होय ताई. तर आता कपडे घ्यायचे सगळे. तर झालंय 11:15 वाजत आले तिथंच.
तर आता निघालोय पूजा ते तिकडं त्याच्या मम्मीकडे गेले होते बघा तिकडं. आता आलं तर सगळं झालं तर तिकडं देव करून करमाळा राशी आणि शेगोड तर देव करून तसंच बारामतीला जायचं आणि उद्या सकाळ ना तर दुपार इथं यायचं. तर इकडं कृष्णा पण आवरून बसला होय. कोणी आवरलंय आज? हाताने आवरलंय. तर इकडं ह्यांनी पण ओ गाडी कोण आहे तुमच्या संग? काय मला यायचं होतं. होय मला यायचं होतं. लय डोकं ते दुखतंय. मी रातभर जागे माहितीये का तुम्हाला? मला यायचं. मला काय सांगू नका. आणि आपले राधू पण इकडं आवरून तयार आहे. असा ड्रेस घातलाय देवाला घेतलेला. चला आता आजचा दिवस पण जाईन. दिवस जाईन ना आजचा. आता देवाला 3 देव करायच्यात. तर आपण इकडं गेली लेकरं. तर आपापले कपडे संघ घेतला तर हे कपडे बारामतीत ठेवायचे आणि दुसरी उद्या येताना चांगले आणायचे. जागरण गोंधळाच्या टायमाला घालायला काहीतरी हुडकते या. काय हुडकते बॅग बघते. तर झालंय सगळं. बॅग ही पॅक करून झाली तर निघायचंय बघा. आता आम्ही पोहोचलोय बघा करमाळ्यामध्ये तर देवीच्या मंदिरासमोर. आणि मंदिर पार वरती लांब आहे बघा वरती तिकडं. तर इथं पायऱ्यात इथं आपलं दुर्गा माँ आता झोपायला लागली होती. गाडीत झोपली होती. 2 मिनिटात झालं झोपलेली. तर उठली. दरबारीने अशीच करतात. देवाचं मंदिर आलं की झोपतात. झोपमोड व्हायला होय. चला पापा करते पापा. आता आलं बघा पायऱ्या चढून मंदिराजवळ. तर मंदिर बघा असं आहे करमाळ्याचं. सगळे पुढं गेल्यात. आत्या ह्यांनी ताई आपा मंदिरात पोहोचल्यात. आमच्या पुढं आले होते. शिवद्वार बघा असं नाव टाकलंय आतमध्ये जाताना. तर मी पूर्ण मंदिर दाखवते बघा तुम्हाला. असं इथनं सुरुवात होती. आणि बघा लय मोठं मंदिर आहे. आज काहीच गर्दी नाही. काल लय गर्दी होती तुळजापूरला. तर इथून तिथून असा गोल याड आहे. असं पूर्णच इकडं इथपर्यंत आहे बघा. तर सगळेजण आहेत. आप्पा त्या कोठ्यात काय माहीत. एक माणूस सुद्धा नाही. कुठं तरी एखादा आप्पा आला बघा. पूर्ण आले बघा हे सगळे गँग. आले ह्यांना खायला प्यायला लागतं लगेचच थंड. तर आज बघा सगळी देवी दिसते. काल तोंड सुद्धा दिसत नव्हतं देवीचं. आज इथं गर्दी नाही त्याच्यामुळे दिसते बघा. किती छान असं वाटतंय आणि मन प्रसन्न वाटतं इथं आलं बघा. देव आणलं होतं आणि काल पण देव नेलं होतं तुळजापूरला जाताना. आज पण आणलं तर इथं हळदी कुंकू लावून घेतलं. हळदी कुंकू लावून घेतलं. चला मी पण लावून घेते आता. आता आलो इथं पाया पडायला. जागोजागी मंदिर आहेत बघा. जागोजागी देवाच्या मूर्त्या. तर इथं आहे सूर्यनारायण. ताईंनी सांगितलं मला. माहित आहे ताईंना म्हणलं कशाला ओळखायचं सूर्यनारायणच असते. हा आता आम्ही आलोय बघा शेगोडच्या मंदिरामध्ये. शेगोडच्या देवाला इथं आलोय. तर इथं पण गर्दी नाही. काय करते कसले कंपनी चॉकलेट असला कंपनी म्हणतात. हो का हो बघा 3 वाजल्यात आणि आम्ही आलोय मंदिरात. तुम्ही माणसांना कशाच्या तुम्हाला तर माहिती खंडोबा मंदिर आहे इथं. तिथं नाव पण दिलंय खंडोबा. दुर्गा पिहू कुठं गेली? पिहू पण आहे. ओम पण आहे. मला सांगितलं तरी चालते फक्त देवा. आता बघा आम्ही आलोय राशीन मध्ये देवाच्या पाया पडायला. तर आता लय टाइम झालाय. 12च्या आतच भोगी करतात असं म्हणतात. आतमध्ये विचारायला गेला तर आता भोगी काय करत नाही त्या टायमाला. मग साधं ताट घ्यायचंय. आणि दुर्गा झोपली बघा कशी झोपली. आता इथं घेतलेल्या लेकरांना खायला. काय घेतलं सगळ्यांनी घेतलं. ताई तर खाऊन गेला. दुर्गाला मला विचारलं पण नाही. एकटंच खात बसताय. माझ्या बाबू झोपलं होतं उठलं पण. केळं आणि नारळ आणायला लावलं होतं भैयाला. ह्यांनी पण आणलंय बघा ताट.